वसा जनसेवेचा. जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या सलग 2 वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता उत्पादन क्षमतेतील अस्थिरता प्रकर्षाने पुढे येत आहे. अशातच सन 2025-26 मध्ये पुन्हा पिकांच्या उत्पादकतेत घट झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान उभे असले तरी उत्पादकता वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे व हवामानानुसार पीक नियोजन करणे आवश्यक असल्याने, तसेच काळी माती सुपीक असली तरी सातत्याने होत असलेल्या रासायनिक वापरामुळे जमिनीचा कस घटत असल्याने शेती पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात गंभीर रूप धारण होऊ शकते, असा इशारा कृषी तज्ज्ञांकडून देण्यात येत असल्याने डोणगाव येथील सुशिक्षित तरुणांनी यावर मात करण्यासाठी गांडूळ खत निर्मिती सुरू केली आहे. गांडूळ खत म्हणजे गांडुळांच्या मदतीने तयार केलेले सेंद्रिय खत. हे शेतीसाठी खूप उपयुक्त आणि नैसर्गिक खत आहे. गांडूळ खत म्हणजे काय? गांडूळ, शेण, पालापाचोळा, किचन वेस्ट इत्यादी सेंद्रिय पदार्थ खाऊन त्याचे रूपांतर उत्तम प्रतीच्या खतामध्ये करतात. त्यालाच गांडूळ खत म्हणतात. गांडूळ खताचे फायदे. मुख्य फायदे. क्रमांक 1. माती सुपीक बनते. मातीतील सेंद्रिय पदार्थ वाढतात, त्यामुळे जमीन जास्त उपजाऊ होते. दुसरा, पिकांची वाढ जलद होते. गांडूळ खतामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम नैसर्गिक स्वरूपात असतात, त्यामुळे पिके जोमाने वाढतात. तिसरा, उत्पादन वाढते. फळे, भाज्या आणि धान्याचे उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही वाढतात. चौथा, मातीचा पोत सुधारतो. माती भुसभुशीत आणि हवा खेळती राहणारी बनते. पाचवा, पाणी धारण ठेवण्याची क्षमता वाढते. माती जास्त वेळ ओलसर राहते, त्यामुळे पाण्याची बचत होते. सहावा, रासायनिक खतांची गरज कमी होते, खर्च कमी होतो आणि जमीन खराब होत नाही. सातवा, मुळांची वाढ चांगली होते. पिकांची मुळे मजबूत होतात, त्यामुळे झाडे निरोगी राहतात. आठवा, रोग व कीड कमी होते. गांडूळ खतामुळे नैसर्गिक रोग प्रतिकारक शक्ती वाढते. पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित पर्यावरणासाठी आणि माणसांसाठीही सुरक्षित आहे. मातीची सुपीकता वाढते आणि पिकांची वाढ जलद होते. मातीचा पोत सुधारतो. रासायनिक खतांची गरज कमी होते. पिकांची उत्पादन क्षमता वाढते. सध्या रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती व गांडूळ खताचा वाढता वापर यावर उपाय म्हणून BSc ॲग्री झालेल्या सुशिक्षित तरुण सागर पांडव यांनी फावल्या वेळात गांडूळ आणून व शेण जमा करून गांडूळ खत निर्मिती सुरू केली आहे. व सदर खत हे रासायनिक खतापेक्षा कमी भावात पडत असल्याने शेतकरी वर्गाकडून गांडूळ खताला मागणी वाढत असल्याचे पूर्व गांडूळ खत निर्मिती करणारे सागर पांडव यांनी बोलताना सांगितले. व शेतकऱ्यांनी पिकांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी गांडूळ खताचा उपयोग करण्याचे आवाहनही केले. कोणत्या पिकांसाठी जास्त उपयुक्त? भाजीपाला पिके, टोमॅटो, मिरची, वांगी, कोबी, फ्लॉवर यांची वाढ जलद होते. फळांची गुणवत्ता सुधारते. फळबागा, आंबा, डाळिंब, केळी, पेरू, फुलसुधारणा आणि फळधारणा वाढते. धान्य पिके, गहू, तांदूळ, मका उत्पादन वाढते आणि माती सुपीक राहते. फुलझाडे, गुलाब, जास्वंद, शेवंती फुले मोठी आणि रंगतदार येतात. ऊस व इतर नगदी पिके मुळांची वाढ मजबूत होते आणि उत्पन्न वाढते. कसे वापरावे? शेतीसाठी 1 ते 2 टन प्रति एकर पेरणीपूर्वी किंवा लागवडीवेळी मातीमध्ये मिसळा. फळझाडांसाठी लहान झाड 2 ते 5 किलो प्रति झाड, मोठे झाड 5 ते 10 किलो प्रति झाड. झाडाभोवती टाकून हलकी माती जळवा. कुंडांसाठी मातीमध्ये 20 ते 30% गांडूळ खत मिसळा. महिन्याला थोडे करून टाका. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.